आज आपण जावळ या विधीविषयी माहिती घेणार आहोत. जावळ करणे म्हणजेच प्रथम केशखंडन करणे. नवजात बाळकाच्या मस्तकावरील केस पहिल्या प्रथम समूळ कापणे याला जावळ करणे असे म्हणतात. जावळ काढल्याने बाळाच्या मस्तकावरील केशसंभार हा कमी होतो. यामुळे काय होतं तर मस्तकाला शुद्ध हवा मिळते, रक्त पुरवठा होतो आणि नवीन येणारे केस हे मजबूत आणि सुदृढ होतात. त्याचबरोबर नवीन जे केस येतात त्यामुळे त्वचेचे रोग होत नाही. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मस्तकाला कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे मेंदूची चांगल्या प्रकारे वाढ होते, आरोग्य प्राप्ती होते, लहान बाळाची बुद्धी वाढते आणि स्मरणशक्ती सुद्धा वृद्धिंगत होते. केशसंभार कमी झाल्यामुळे मस्तकाला हलकेपणा वाटतो, आनंद वाटतो आणि बाळ हे खेळकर होते. तर जावळ हे मुलांचे आणि मुलींचे दोघांचेही करतात. ज्या ज्ञातींमध्ये मुलांच्या मुंजी केल्या जातात अशा वर्णांमध्ये मुंजीच्या आधी किंवा मुंजीच्या वेळी जे केस कापले जातात तो विधी मंत्रयुक्त केला जातो, त्याला चौल असे म्हणतात. परंतु सध्या चौल विधीचं महत्त्व कमी होत आहे आणि जावळाचे महत्त्व वाढलेले आहे. आता जावळ कधी करायचं? बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी करावे. जावळ कोणत्या महिन्यात करायचं तर विशेषतः वैशाख, ज्येष्ठ, माघ आणि फाल्गुन हे महिने सगळ्यात उत्तम. आणि जर बाळ ज्येष्ठ महिन्यात जन्माला आला असेल आणि पहिलंच मूल असेल तर ज्येष्ठ महिन्यात जावळ करायचं नाही. त्याचबरोबर बाळ ज्या मराठी महिन्यात जन्माला आला असेल तो त्याचा महिना जो असेल त्या महिन्यात जावळ करायचं नाही. आणि तिसरी अशी गोष्ट की अधिक महिना जेव्हा असतो तेव्हा जावळ करायचं नाही. महिन्यातील शुक्ल पक्ष हा शुभ मानण्यात आलेला आहे. तरीही कृष्ण पक्ष जर असेल तर एकादशी ते अमावस्या या 5 तिथी या कार्यासाठी अयोग्य आहेत. विशेषतः द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी किंवा त्रयोदशी या तिथी या कार्यासाठी शुभ आहेत असे शास्त्रकार म्हणतात. आता शास्त्रकाराने शुभ नक्षत्र कोणते ते सांगितलेले आहे. त्यामध्ये अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, ज्येष्ठा, श्रवण, धनिष्ठा, शततारका किंवा रेवती ही नक्षत्र जावळासाठी शुभ मानण्यात आलेली आहेत. जावळ कोणत्या वारी करावं? जावळ होता होईस्तोवर रविवारी करावं. कारण रविवार हा सूर्याचा दिवस आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर प्रथम आला तो दिवस. सूर्य ही जगाची प्रतिष्ठा आणि ज्ञान आहे. त्यामुळे रविवार हा सर्वमान्य दिवस या विधीसाठी शुभ आहे. जावळ करण्याची सुद्धा एक वेळ आहे. दिवसभरात कधीही करायचा नसतो, तर सूर्योदयापासून 3 तासाच्या आतच हा विधी करावा लागतो. जावळ कधी करू नये? जोपर्यंत गुरु सिंह राशीत आहे तो काळ देखील जावळास निषिद्ध आहे. त्याचबरोबर आणखीन काही कारण आहेत तेव्हा जावळ करायचं नसतं. ज्या बाळाचे जावळ करायचे आहे त्याची माता जर गर्भवती असेल तेव्हा जावळ करायचं नाही. जर ज्या बाळाचं जावळ करायचं आहे तो आजारी असेल, रोगी असेल त्यावेळी जावळ करायचं नाही. त्यानंतर ज्या घरात जावळ करायचं आहे त्या घरामध्ये अशौच असेल म्हणजेच सोवेर किंवा सुतक असेल त्यावेळी जावळ करायचं नाही. जावळाचा विधी शास्त्रात असा सांगितलेला आहे की प्रथम गणेश पूजन करायचं, नंतर बाळास सुवासिनी करणं औक्षण करून घ्यायचं. त्यानंतर एका पाटावरती वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ ठेवावे आणि त्यावर केश जे कापायचे आहेत ते उपकरण
ठेवायची आणि त्यांची हळद कुंकू वाहून पूजा करायची. त्याच्यानंतर बाळाच्या पित्याने किंवा मामाने बाळाला पांडीवर घेऊन बसायचं. बाळाच्या मस्तकाला लोणी हळद लावायचं आणि त्यानंतर जी जावयाच्या वेळी चांदीची कात्री प्रतिकात्मक असते ती वापरायची आणि उजव्या कानावरचे काही केस काढायचे. त्यानंतर जो नाभिक आहे त्याने बाळाच्या मस्तकावर कुलाचार असतो त्या पद्धतीने काही ठिकाणी शेंडी ठेवतात तर काही ठिकाणी चांदवा ठेवतात. तो चांदवा किती ठेवायचा तर ते बाळाचा तळहात आणि बोटे याच्या लांबी रुंदीचा इतका चांदवा टाळूवर ठेवायचा आणि तो चांदवा ठेवून किंवा शेंडी ठेवून सर्व केस हळुवारपणे काढायचे. नंतर हे केस असतात ते विसर्जित करायचे असतात पाण्यात. त्यानंतर जे पाटावरचे सामान आहे जे साहित्य आपण पूजेसाठी वापरलेलं असतं ते नाभिकास द्यायचं. त्यांचा मानसन्मान करायचा. जावळ केलेल्या बाळाच्या मस्तकाला तेल लावायचं आणि त्या बाळाला उष्ण आणि थंड दोन्ही प्रकारच्या पाण्याने स्नान घालायचं. त्याला नवीन वस्त्र परिधान करायला द्यायची. कपाळी कुंकुम तिलक लावायचं. त्यानंतर सुवासिनी त्यांना पुन्हा ओवाळायचं आणि बाळाने मात्या पित्यांना घरातील देवांना आणि इतर मंडळींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे. अशा प्रकारे शास्त्रकारांनी सांगितलेल्या या जावळ विधीप्रमाणे बाळाला बुद्धी स्मरणशक्ती वाढते आणि त्याचा फायदा त्याचा पुढील आयुष्यात मिळतोच. त्याचबरोबर कीर्ती मिळते आणि बाळाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. म्हणून जावळाचे हे महत्त्व आहे आणि आपल्याकडे जावळ हा एक 16 संस्कारातला संस्कार मानला गेलेला आहे.